नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवरून भाजपकडून आता शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। काल रात्री उशिरा फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेमध्ये बैठक झालेली आहे। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। काल उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म पाठवण्यात आल्याची माहिती आहे। उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चित हे 2 ते 3 दिवसात केले जाणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, ऋषाली, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर भाजपने कुठेतरी आता एकमत जे आहे ते भाजपचं झालेलं पाहायला मिळत आहे। काल रात्री उशिरा ही एक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली। त्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि निवडणूक प्रमुख जी जबाबदारी देण्यात आलेली आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या तिघांमध्ये बैठक पार पडली आणि त्यामध्ये शिक्कामोर्तब जे आहे नगराध्यक्ष पदावरती झालेलं आहे। काल रात्री काही ठिकाणच्या नगराध्यक्षांचे जे एबी फॉर्म आहेत ते जे आहेत ते वाटवण्यात आलेले आपल्याला माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। कार्यालयाकडून प्रदेश कार्यालयातून हे असं सगळे एबी फॉर्म जे आहे ते वाटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाजप आता वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि साहजिकच आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर भाजपने जरी केले असले तरी विनायक याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। लाल किल्ला स्फोट प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झालेला आहे। उमरची I-20 कार 10 दिवसांपासून विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क होती। मुझम्मिलच्या कार शेजारीच ही पार्क कार असल्याचं समोर आलेलं आहे। कार डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत असल्याचंही समोर येत आहे। 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान कार या ठिकाणी पार्क होती अशी ही माहिती समोर आली आहे। तर निठारी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोलीची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। सुरेंद्र कोली विरोधात निठारी हत्याकांड प्रकरणात 13 खटले दाखल होते। कोलीच्या क्युरेटिव्ह याचिकेवरती काल सुनावणी पार पडलेली आहे। बातमी राजकीय आहे। आगामी निवडणुका आमदार रवी राणा स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। रवी राणांच्या कार्यकर्त्यांकडून तसे पोस्टर व्हायरल केले जात आहेत। भाजपचा रवी राणांसोबत युतीला विरोध असल्यामुळे स्वबळाचा नारा दिल्याच्याही चर्चा रंगू लागल्यात। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र लढणार आहे। काल महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अनेक तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी आहे। निवडणुकीपर्यंत महायुती कायम राहणार का यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। एक महत्त्वाची बातमी, कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शहर विकास आघाडीत निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव आहे। मात्र स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण समीकरणाची माहिती घेतल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात निवृत्तीबाबत सविस्तर अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी। निवृत्ती, नेमकं काय घडतंय, काय म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहतोय की कोकणातील कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपला शह देण्यासाठी सर्वच पक्ष एकत्रित येणार असल्याच्या चर्चा होत्या। या संदर्भात शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना देखील एकत्रित येईल अशी चर्चा होत्या आणि या संदर्भातला सर्व प्रस्ताव आणि माहिती जी आहे ती कोकणातील ठाकरेंच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिली। परंतु उद्धव ठाकरे यांनी यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। शिंदे सोबत जाण्यासाठी या उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। जो प्रस्ताव ठाकरेंच्या सेनेकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे कोकणातल्या राजकारणात काय घडते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद। पाहतोय कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्यास उद्धव ठाकरे यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शहर विकास आघाडीत निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव आहे। मात्र स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याचंही सूत्रांकडून कळतंय। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण समीकरणाची माहिती देखील घेतल्याचं कळतंय। भाजपला शह देण्यास कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा हा प्रस्ताव असल्याची माहिती आहे। कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची नाराजी आहे। बातमी नाशिकमधून आहे। निफाडच्या देगाव या ठिकाणी बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे। 2 महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद झालेला आहे। 4 ते 5 वर्षांचा नर जातीचा बिबट्या असल्याची देखील आताची एक माहिती समोर आलेली आहे। निफाडच्या देवगाव या ठिकाणी या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। पुण्यातील आंबेगावमध्ये गावडेमळामध्ये बिबट्या जेरबंद झालेला आहे।
नर आणि मादी बिबट्याचा बछडांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हे बिबटे जेरबंद झालेले आहेत।